नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅट एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र, ज्यामध्ये शिक्षकाची कल, आवड व व्यक्तिमत्व यावर आधारित प्रश्नांचा आपला समावेश केलेला असतो। 2017 मध्ये झालेले जे काही टॅटचे पेपर आहेत त्या पेपरमधील पेपर क्रमांक 1 ते 10 मधील प्रश्न या टॉपिकच्या संदर्भाने आपण सर्व एकत्र केलेले आहेत। जवळपास 276 प्रश्नांचा धावता आढावा आपण या येणाऱ्या टॅट एक्झामसाठी करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला कळून जावं की नेमकं सायकोलॉजी, शिक्षकाचे व्यक्तिमत्व आणि कल आवड या टॉपिकच्या संदर्भाने कसे प्रश्न विचारल्या जातात। साधारणपणे तसा आपण जर विचार केला तर एखादा प्रश्न हा जीके मधला इकडे येऊ शकतो किंवा अजून दुसऱ्या विषयाच्या संदर्भाने इकडचा तिकडे जाऊ शकतो। आपला उद्देश आहे की जास्तीत जास्त तुमच्याकडून प्रश्नांचा सराव होणं आणि तुम्हाला टॉपिक कळणं। त्यामुळे प्रत्येक पेपरमधील इतकेच प्रश्न घेतले असा अंदाज आपल्याला क्लिअर सांगता येणार नाही। तर अधिक वेळ न घेता आपण शैक्षणिक मानसशास्त्र या टॉपिकच्या प्रश्नांचा सराव करूयात। प्रश्न आहे बघा, सामान्य स्थितीत एखाद्या अर्भकाची बुद्धिमत्ता पातळी कशी उंचावली जाऊ शकते? सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याने, ए बरोबर येईल। मुलास इतरांपासून वेगळे ठेवल्याने, बी चूक। नेहमी स्मित हास्य केल्याने, सी सुद्धा बरोबर येईल। म्हणजे ए व सी बरोबर असं पर्याय सांगणार आहे डी। ज्या विद्यार्थ्यांना या सर्व प्रश्नांचं विश्लेषण ऐकायचं आहे चारही पर्यायाचं, अशा विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण ऐकू शकता। नेक्स्ट, प्रारंभिक बाल्यावस्थेचा वयोगट काय आहे? तर प्रारंभिक बाल्यावस्थेचा वयोगट आहे वयवर्ष 20 ते 40, पर्याय सी। नेक्स्ट, बौद्धिक चाचण्या बुद्धिमत्तेचे मोजमाप टिंबटिंबद्वारे घेतात। एखादे जे काही शिकला आहे त्या सर्वाची यादी बनवून, एखाद्याने अनुभवलेल्या सर्वात कठीण शिक्षणाचे निरीक्षण करून, शिकण्याचे नमुने बनवून जे शिकण्याची जवळजवळ प्रत्येकाला संधी आली आहे। डी, एखाद्या मज्जासंस्थेच्या संरचनेचे द्रव्यमान आणि गुंतागुंतीचे निरीक्षण करणे। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे डी। त्यानंतर नेक्स्ट, जीन पियाजे हा मूळ टिंबटिंबचा प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आहे, तर तो होता स्विसचा, म्हणजे पर्याय बी, स्वित्झर्लंड। एखादे मूल जगास धोकादायक जागा समजते असे त्याचा अनुभव घेतलेला असतो। प्रश्न परत एकदा बघा काय आहे, एखादे मूल जगास धोकादायक जागा समजत असल्याने त्याने त्याचा अनुभव घेतलेला असतो। म्हणजे असं मूल कशामुळे म्हणतो? बालपणाचा आघात, घरगुती हिंसाचार, दादागिरी, वरीलपैकी सर्व। तर वरीलपैकी सर्व कारणामुळे एखादं मूल जगास धोकादायक जागा समजू शकतं, म्हणून वरीलपैकी सर्व येईल उत्तर आपलं। नेक्स्ट बघा, शिक्षण मानसशास्त्रात याचा समावेश आहे। शिक्षण मानसशास्त्रामध्ये भावनिक, सामाजिक आणि संज्ञात्मक, म्हणजे वरीलपैकी सर्व असा आपल्याला आन्सर घ्यावा लागेल। नेक्स्ट, व्यक्तिमत्व रचनेवर कोणत्या 2 जैविक घटकांचा प्रभाव असतो? आनुवंशिकतेचा पण असतो आणि वंश परंपरेचा, म्हणजे पर्याय सी घ्यावा लागेल, ए व बी बरोबर। त्यानंतर नेक्स्ट, 17 ते 30 वयोगटातील व्यक्ती अशा तऱ्हेने ओळखल्या जाण्याची शक्यता असते। तर 17 ते 30 वयोगटातील व्यक्तीला आपण यंग अडल्ट किंवा तरुण प्रौढ म्हणून संबोधतो, पर्याय सी आपला आन्सर असणार। सुडोलॉजिया फॅटास्टिका किंवा मायथोमॅनिया ही संज्ञा कशाचं वर्णन करते? तर ही संज्ञा पर्यायी कंपल्सिव्ह डिसऑर्डर किंवा क्रियाकल्पना अनिवार्यता, खूप सारं काल्पनिक खोटं बोलण्याची याच्यामध्ये व्यक्तीची प्रवृत्ती असते। नेक्स्ट, खेळ व इतर गतिविधींमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने टिंबटिंब यात सुधारणा होते काय? तर यस, शारीरिक आणि सामाजिक विकास होतो, पर्याय ए। त्यानंतर, पालकांचे प्रोत्साहन आणि पाठिंबा मुलांची स्वसंकल्पना उंचवू शकतात। तर हे खरं आहे, म्हणून पर्याय ए उत्तर घ्यायचं आहे। त्यानंतर,
आपण थोडं व्हिडिओ सेपरेट बनवताना 2 टप्प्यामध्ये व्हिडिओ बनवले होते. एक आपण शैक्षणिक मानसशास्त्राचे आणि दुसरा पाठ बनवला होता आपण शिक्षक अभियोग्यता म्हणजे कल, आवड आणि व्यक्तिमत्व. परंतु आपल्याला सर्वच शैक्षणिक मानसशास्त्र या टॉपिक अंतर्गत पाहिजेत, म्हणून इथं गोंधळ न होता फक्त आपल्या प्रश्नांचं स्वरूप समजून घ्या, जेणेकरून आपला जास्तीत जास्त सराव होईल. हे सुद्धा प्रश्न पेपर क्रमांक 1 मधीलच आहेत. प्रश्न आहे बघा, शिक्षकी पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात हानिकारक घटक असेल. कदाचित अधिकाधिक शिकवण्याचा भर, उदाहरणार्थ मर्यादेबाहेर विद्यार्थी, आंतरव्यक्ती संघर्ष, स्वतःला सृजनात्मक रीतीने व्यक्त करण्याच्या संधीची कमतरता, एकसारखेपणातील निरसता. तर आपल्याला विचारले हानिकारक घटक मानसिक, तर तो एकसारखेपणातील निरसता हे येईल. पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. बघा, हे प्रश्न थोडंसं गुगल ट्रान्सलेटमुळे मराठी थोडंसं मानसशास्त्राचं विशेषतः मराठी आपल्याला थोडंसं ऑड वाटतं, म्हणून तुम्ही शक्य जर असेल तर ही PDF घ्या टेलिग्रामवरून, आणि या PDF थ्रू जर तुम्ही जास्त अभ्यास केला तर तुम्हाला थोडंसं इंग्रजीचा या प्रश्नांना आधार घेता येईल. त्यानंतर नेक्स्ट, मैत्रीमध्ये सुसंगत आधारावर आढळणारे मूल्य असे आहे. तर सहानुभूती आणि समानुभूती बरोबर आहे, प्रामाणिकपणा आणि विश्वास पण बरोबर आहे, परस्पर समज आणि करुणा पण बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. शिक्षकांसाठी सुरुवातीत येणाऱ्या अपयशाचे सर्वात मोठे एकच कारण टिंबटिंबच्या विभागात आहे. तर सर्वात मोठं एक कारण म्हणजे आंतरव्यक्तिगत संबंध, पर्याय डी. त्यानंतर साधारणपणे असे दिसून येते की विद्यार्थी त्यांचे शिल्लक अन्न आणि त्याचे पॅकिंग वर्गाच्या फर्निचरमध्ये, बागेत आणि शाळेच्या जमिनीवर टाकून देतात. जे तुम्हाला वाटते की ती चुकीची प्रथा आहे, तुम्ही त्यांना कसे रोखाल? म्हणजे शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांना एक योग्य दृष्टिकोन मिळेल. तर पर्याय सी उत्तरे आपण वर्गाबाहेर, बागा आणि परिसरातील इतर ठिकाणी कचरापेटीची जर आपण व्यवस्था जर केली तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ए, बी आणि डी पेक्षा सर्वात प्रभावी उत्तर आहे सी. त्यानंतर नेक्स्ट बघा, जर तुमच्या सहकार्याला अश्लील चित्रपट पाहण्यात औत्सुक्य आहे आणि तुम्ही त्याला तुमच्या घरासह तुमची उपकरणे जसे VCR, TV सेट वापरू देण्यासाठी तो तुमचे मन वळवतो, तुम्ही या लाजिरवाण्या स्थितीतून कशी सुटका करून घ्याल? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. तुम्ही त्याला पटवाल की तुम्ही या बाबतीत त्याची मदत करू शकत नाही. कारण आपल्याला इथं आपलं नेमकं स्टँड काय आहे टीचर म्हणून या आशयाचा तो क्वेश्चन होता, आणि एखादा मित्र आपला जर चुकीचं काम करतोय तर आपला स्टँड क्लिअर असला पाहिजे, म्हणून आपल्याला पर्याय ए या उत्तराची निवड करावी लागेल. त्यानंतर नेक्स्ट बघा, एक मूल मागच्या बाकावर बसते आणि फळा स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्यामुळे तो वारंवार उभा राहतो, पाहतो आणि बसतो. त्यामुळे जवळच्या बाकावर बसलेल्या इतर वर्गमित्रांना त्रास होतो. विद्यार्थ्यांच्या अडचणी संबंधाने तुम्ही कोणते अनुमान काढाल? तर मुलाची दृष्टी कमजोर आहे असं आपल्याला अनुमान काढता येईल, पर्याय ए. त्यानंतर नेक्स्ट, विविध स्वभाव वैशिष्ट्यांचा संयोग व परस्पर क्रियेने यापैकी एक वगळता प्रत्येक व्यक्तीचे अनोखे व्यक्तिमत्व घडते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे टेरिटरी किंवा TM असे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, यापैकी कोणते मितीय अध्यापन साहित्य आहे? मितीय अध्यापन साहित्य विचारले आपल्याला. काळी बोर्ड, प्रदर्शन फलक, चित्रे, नमुना. तर यामध्ये बघा, काळी बोर्ड आहे, प्रदर्शन फलक आहे आणि चित्रे पण आहेत. तर परंतु आपल्याला डायमेन्शनल विचारलं म्हणून आपल्याला मॉडेल असं उत्तर घ्यावं लागेल. पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर शिक्षक एक कुपोषित मूल कसे ओळखू शकतो? ऊर्जेची पातळी कमी असणे, शुष्क खवलेयुक्त त्वचा, दोनपैकी कोणताही नाही, ए व बी.
तर ए आणि बीचा समावेश होईल कुपोषित मुलामध्ये, म्हणून डी उत्तर घ्यायचं आहे आपण. नेक्स्ट, जर तुम्ही शाळेमध्ये नियमितपणे कारणे येतो, जर तुम्ही शाळेमध्ये नियमितपणे कारणे येता, जेव्हा शाळेचे मुख्याध्यापक तुम्हाला शाळेच्या काही पाहुण्यांना आणण्यास सांगतात, तर तुम्ही तुमचा निर्णय कसा घ्याल? तर तुम्ही खिलाडू वृत्तीने दर्शवाल आणि शाळेच्या पाहुण्यांना मदत कराल. डी हे सर्वात समर्पक उत्तर. त्यानंतर, जर तुमच्या शाळेमध्ये शिस्तीची एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे शाळेचे वेळापत्रक बिघडून जाते, तुम्हाला अशी अत्यंत गोंधळ गडबडीच्या स्थिती हाताळण्यासाठी काय करायला आवडेल? तर पर्याय बी, तुम्ही मुख्याध्यापकांच्या परवानगीने शिस्त समिती संघटित कराल आणि त्यातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी कराल. पर्याय बी हे सर्वात संयुक्तिक उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, वर्गामध्ये शिक्षकाच्या पदाचे सर्वात उत्तम वाक्य म्हणजे तो गटाचा अध्यक्ष आहे, गटाचा निर्देशक आहे, गटाचा एक सदस्य आहे, गटाचा निर्देशक आहे. तर आपल्याला थोडंसं गटाचा निर्देशक असं उत्तर घ्यावं लागेल. योगायोगानं दोन्ही पर्यायामध्ये तेच आलं आहे, द डायरेक्टर ऑफ ग्रुप आणि द डायरेक्टर ऑफ ग्रुप, दोन्हीपैकी कोणतं बी आपण उत्तर घेऊ शकतो इथं. त्यानंतर नेक्स्ट बघा, संवादाचे मूलभूत घटक. तर कम्युनिकेशनचे मूलभूत घटक कोण आहेत बघा, स्रोत आणि प्राप्तकर्ता आहेत, मेसेंजर आणि रिसिव्हर हे पण आहेत, म्हणजे स्रोत आणि चॅनल हे पण आहेत. म्हणजे वरीलपैकी सर्व, कारण सोर्स, रिसिव्हर, मेसेंजर आणि चॅनल, देर आर ऑल फॅक्टर इज इम्पॉर्टंट फॉर कम्युनिकेशन. त्यामुळं आपल्याला एक निवडता येणार नाही, त्यामुळं वरीलपैकी सर्व असं उत्तर आपण निवड करूयात. नेक्स्ट बघा, शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी टिंबटिंब विषयी असते. तर शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी असते शैक्षणिक अनुभवांचे नियोजन करणे, पर्याय ए. त्यानंतर नेक्स्ट, हा एक दैनंदिन नित्यक्रम आहे की काही विद्यार्थी शाळेच्या गेटकडून आरोग्याला हानिकारक अन्नपदार्थ आणतात. तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांची ही स्थिती पाहून फार दुःख होते. यावर उपाय काय आहे? तर यावर उपाय आहे डी, सकाळी प्रार्थना मैदानामध्ये घोषणा कराल आणि त्यांना अशा प्रथा टाळण्यास सांगाल. म्हणून डी हे सर्वात सकारात्मक उत्तर असणार आहे. त्यानंतर संशोधन अभ्यास अहवाल देतात की अतिशय मोठ्या प्रमाणात विद्यार्थी त्यांची अशी कारकीर्द निवडतात की जी वर्गाबाहेरील राजकारणात सहभागी. तर परत एकदा प्रश्नाचा विचार करा बघा, आपल्याला काय विचारले की एक संशोधन आहे आणि विद्यार्थ्यांची कारकीर्द विद्यार्थी कशी निवडतात. तर साहजिकच काय, व्यावसायिक आणि व्यवस्थापकीय नोकऱ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, शिक्षकांची आचारसंहिता त्यांना टिंबटिंब अनुमती देते. शिक्षकाची आचारसंहिता त्यांना टिंबटिंब अनुमती देते. तर वर्गाबाहेर राजकारणात सहभागी होणे, पर्याय बी. त्यानंतर नेक्स्ट बघा, दृकश्राव्य सहाय्यक टिंबटिंबशी संबंधित आहेत. आपला पेपर क्रमांक 2 मधील प्रश्नांचा आपण आता धावता आढावा घेऊयात की दृकश्राव्य सहाय्यक टिंबटिंबशी संबंधित आहेत. तर ती परसेप्च्युअल ॲपेरेंट म्हणून पण काम करतात, संकल्पनात्मक उपकरणे आणि श्रवणयोग्य उपकरणे. मग वरील दोन्ही असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. एखादी व्यक्ती बालपण व प्रौढत्व दरम्यानच्या स्थित्यंतरात असल्यास ती यामध्ये येईल. तर तिला आपण म्हणू अडल्सन, किंवा आपण काय मराठीमध्ये त्याला आपण कुमार वय असं त्याला आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ट्रोबेलचे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे योगदान म्हणजे त्याने केलेला विकास. आता हे ट्रोबेल, तर ते फ्रोबेल असं पाहिजे होतं कदाचित, परंतु इंग्लिशमध्ये ट्रोबेल, मराठीमध्ये आपण प्रोबेल. तर ते किंडर गार्डनच्या संदर्भानं आहे, आपल्याला माहिती आहे किंडर गार्डन शिशुवर्ग, पर्याय ए. त्यानंतर स्वमग्नतेची चिन्हे या वयोगटात प्रथम दिसून येतात. तर स्वमग्नता असते वयवर्ष 1 ते 2, म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, मनोविश्लेषणात्मक सिद्धांत यावर आधारित असतो.
तर मनोविश्लेषणात्मक सिद्धांत हा पर्सनॅलिटीवर आधारित असतो. सिग्मंड फ्राइडचा मनोविश्लेषण प्रसिद्ध आहे. त्यानंतर बालकांच्या व्यक्तिमत्वाचे घटक कोणते आहेत? प्रवृत्ती आहे, वातावरण पण आहे, परिणाम करते, स्वभाव पण आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. सम्राट 16 वर्षाचा असल्यास त्याला टिंबटिंब असे म्हणता येईल, तर त्याला आपण किशोरवयीन म्हणू शकतो, पर्याय ये. त्यानंतर एक उद्दिष्ट म्हणून मूल्यमापन टिंबटिंब दर्शविते. सुज्ञता, अंदाज, गंभीर मूल्यांकन, वरीलपैकी सर्व. तर सर्वच बाबतीमध्ये सुज्ञता, निर्णय निवडा येईल, अंदाज बी दर्शविला जाईल, आणि गंभीर म्हणजे टीका वगैरे. तर वरीलपैकी सर्व असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जैविकरित्या प्राप्त वैशिष्ट्यपूर्ण पद्धत म्हणजे तिला आपण प्रवृत्ती असं म्हणतो, पर्याय सी. साधारणपणे अंतःप्रेरणा टिंबटिंबमध्ये दिसून येतात. तर मनुष्य आणि प्राण्यामध्ये दोन्हींमध्ये सुद्धा अंतःप्रेरणा असतात, पर्याय सी आपलं उत्तर. कोणता वयोगट तान्हे असण्याच्या अधिक जवळचा आहे? त्याला आपण आर्भक असं म्हणतो. तर 0 ते 1 वर्ष, पर्याय ये. त्यानंतर मुलामधील वर्तणुकीच्या अंतःप्रेरणेचे मूळ स्थान आहे. आनुवंशिकता, पर्यावरण, शाळा आणि शेजार. मुलामधील अंतःप्रेरणेचे मूळ स्थान, तर अंतःप्रेरणेचे मूळ स्थान असणारे आनुवंशिकता. त्यानंतर नेक्स्ट, 2 वर्ष वयानंतर मूल क्लेश होत असल्याची भावना टिंबटिंब स्वरूप दर्शविते. तर भीती, विरोधी वागणे, संताप, म्हणजे वरीलपैकी सर्व. त्यानंतर नेक्स्ट, अचूक मूल्यांकन, अभिव्यक्ती आणि भावनांच्या नियमात अंतर्निहित कौशल्य संच. तर त्याला आपण म्हणतो भावनिक बुद्धिमत्ता, पर्याय ये. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचे कौशल्य आत्मसात करण्याची अंतर्निहित क्षमता म्हणजे, तर तिला म्हणू आपण बुद्धिमत्ता, पर्याय ये. त्यानंतर नेक्स्ट, गरोदर असताना संसर्ग झाल्यास मतिमंद येऊ शकते. तर हे वाक्य खरं आहे, पर्याय ये. नेक्स्ट, विशेष गरज असलेल्या मुलांचे किती प्रकार आहेत? तर 4 प्रकार आहेत विशेष गरज असलेल्या मुलांचे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक. त्यानंतर नेक्स्ट बघा, टिंबटिंब कार्यविश्लेषण टिंबटिंबच्या संबंधाने पार पाडले जाऊ शकते. तर पुस्तकातील सामग्री, रोजगार पुरवण्यासाठी कामे, शिकण्यासाठीची कौशल्य, वरीलपैकी सर्व. आपल्या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व. शिक्षक म्हणून आपण आपल्या कामाचा टिंबटिंबच्या अनुसार विचार केला पाहिजे. तर मुलांची वाढ आणि विकास, म्हणजे पर्याय डी. त्यानंतर बक्षीस आणि शिक्षा हे टिंबटिंबचे मूळ प्रेरकशी संबंधित आहेत. तर ते वर्तणुकीवर देखरेख, बिहेवियर मॉनिटरिंगशी संबंधित आहेत. त्यानंतर शिकवण्याचे कौशल्य म्हणजे, शिकवण्याचे कौशल्य म्हणजे शिकण्याच्या गतिविधी आणि वर्तणुकीचे एकात्मिक स्वरूप, वर्गाची आंतरराष्ट्रीय स्थिती, शिकण्यासाठी हितकारक स्थिती, म्हणजे वरील सर्व असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. आजकाल सरकारने सामाजिक कल्याण योजनांना प्राथमिकता दिली आहे. त्यामुळे त्यांनी वृद्धावस्था पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना इत्यादी सारख्या योजना सुरू केल्या आहेत. या सर्व योजनांविषयी तुमचे वैयक्तिक मत कशा प्रकारे आहे? तर आपल्याला वैयक्तिक मत विचारलंय, तर आपण जर 4ही पर्यायाचा विचार केला तर या योजना समाजातील त्रस्त विभागांचे जीवनमान उंचावणे आणि आर्थिक स्थितीला पाठबळ देण्यासाठी फलदायी आहेत. हे समाजातील दुर्बळ घटकासाठी एक प्रकारचे सरकारी कर्तव्य आहे. या योजनांमुळे लाभार्थी सामाजिक सहानुभूतीपासून वंचित राहतात. वरीलपैकी कोणतेही नाही असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर शिक्षकाचे कर्तव्य आहे की टिंबटिंब करू नये? तर शिक्षकाचं कर्तव्य सक्रियपणे धार्मिक गतिविधीमध्ये भाग घेणे, पर्याय डी. त्यानंतर शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे
सुव्यवस्था राखणे, विषयवस्तू प्रदान करणे, समस्या सोडवण्याची तंत्रे शिकवणे, विद्यार्थ्याच्या वाढीला मार्गदर्शन करणे. तर सर्वात महत्त्वाचं काम आहे विद्यार्थ्याच्या वाढीला मार्गदर्शन करणे. त्यानंतर शिक्षकाने नवीन धडा शिकवण्यासाठी कशी सुरुवात करायला हवी, तर गोष्ट सांगून पण करू शकतो, कविता म्हणून दाखवून करू शकतो. आता धडा विचारलाय तर मग आपल्याला तर आपण कोणतीही पद्धती यामध्ये वापरू शकतो. मग डी ला उत्तर निवडू आपण, कारण कोणत्याही दोन आपण मेथड वापरू शकतो. त्यानंतर सामग्री किंवा विषय घटकांच्या क्रमवार केलेल्या मांडणीमुळे टिंबटिंबचा अधिकतम पाठपुरावा केला जातो. तर ए, बी आणि सी म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एखाद्या तान्या मुलात यापैकी कोणतेही लक्षण दिसून आल्यास ते मूल मानसिक विकाराने पीडित असण्याची शक्यता आहे. तर उशिरा कूस पालटणे, शिकण्याचा त्रास, वस्तूवर ताबा मिळवण्यात मंद म्हणजे वरीलपैकी सर्व असं उत्तर निवड करावं लागेल. त्यानंतर संयुक्त कुटुंबाचे फायदे कोणते आहेत. मुलांना चांगले वातावरण मिळू शकते, काही समस्या असल्यास अनेक सदस्य काळजी घेतात, सुरक्षेच्या समस्या कमी असतात. वरीलपैकी सर्व उत्तर घ्या, कारण ABC फायदेच आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, संवादाच्या प्रक्रियेत प्रतिसादाचे उद्दिष्ट काय आहे. तर संवादाच्या प्रक्रियेत अपेक्षित बदल करणे, पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर कल व आवडच्या संदर्भानं काही शैक्षणिक मानसशास्त्राच्या संदर्भानं काही प्रश्न आहेत. तर प्रश्न बघा काय आहे. बाल्यावस्थेत हिंसा याचा परिणाम असू शकतो. घरगुती हिंसाचार, बालशोषण, बालपणाची दादागिरी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर नेक्स्ट, बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत कुणी मांडला. तर बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत गार्डनर न मांडला होता, पर्याय डी. नेक्स्ट, प्रतिगमन ही मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणा आहे. तर प्रतिगमन ही मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणा आहेच मुळामध्ये. मग हे वाक्य कसं आहे, तर खरं आहे, पर्याय ए. बस एवढं उत्तर आपल्याला निवडायचं होतं. व्यक्ती आणि त्यांच्या सभोवताल दरम्यान होणाऱ्या परस्पर क्रियेला असे म्हणता येईल. तर पर्यावरणीय मानसशास्त्र म्हणावं लागेल, पर्याय ए. त्यानंतर खालीलपैकी कोणती मानसशास्त्रीय रचना आनुवंशिकतेद्वारे निश्चित केली जाते. तर ती आहे लिंग. त्यानंतर नेक्स्ट, मतिमंदत्व ही स्थिती याच्याशी संबंधित आहे. तर मतिमंदत्व ही सरासरीपेक्षा कमी बुद्धिमत्ता अशांना आपण मतिमंदत्व म्हणू शकतो, पर्याय ए. त्यानंतर भूक मंदावणे हे हा टिंबटिंब याच्याशी विकार आहे. तर भूक मंदावणे हा वजन वाढण्याची भीती यातून जन्मलेला विकार असू शकतो. नंतर विकासाची कोणती पायरी विकासाची एकमेव द्वितीय पायरी म्हणून ओळखली जाते. तर विकासाची बालपणाची पायरी ही एकमेव द्वितीय पायरी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर नेक्स्ट बघा, अतिशय लहान मुलामधील मोठ्या प्रमाणात अतिशयोक्तीपूर्ण आत्ममहत्वाच्या भावनेचे वर्णन कोणती संज्ञा करते. तर ती आहे बालपणीचा अहंकार, पर्याय ए. या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने ओढ सिद्धांत मांडला. तर तो मांडला होता बोवी यानं, पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मूड बदलणे, वजनात घट होणे, वर्तन बदल ही या वयाची सामान्य लक्षणं आहेत. तर ती सामान्य लक्षणे आहेत डिप्रेशनची, म्हणजे पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विगॉत्स्कीने प्रतिपादन केले की मुलाचा विकास हा सामाजिक प्रक्रियेचे फलित आहे, पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर शैक्षणिक उद्दिष्टांचा स्रोत. तर शैक्षणिक उद्दिष्टांचा स्रोत म्हणजे मानसशास्त्रीय तत्त्वे. त्यानंतर ज्ञान व कौशल्य आत्मसात करून ती लागू करण्याच्या क्षमतेस टिंबटिंब म्हणतात. तर तिला आपण इंटेलिजन्स किंवा बुद्धिमत्ता म्हणतो.
त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणते प्रेरणादायक चक्राच्या घटकाचा योग्य क्रम दर्शविते? तर योग्य क्रम दर्शविते, तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी, कारण प्रेरणा मुळामध्ये गरजेतून निर्माण होते, म्हणून हे बेसिक आहे बघा. डी हे उत्तर आपल्या प्रश्नाचं आहे. शिकविणे म्हणजे म्हणजे काय? आता कल व आवडचे प्रश्न बघूया आपण, जो पेपर क्रमांक 3 आहे त्यामधील. तर प्रश्न आहे बघा, शिकवणे म्हणजे काय? तर शिकवणे म्हणजे प्रभावाची कला आहे, ती शिकवण्याचे मार्गदर्शन किंवा दिशा देण्याचं काम आहे. लर्निंग मजबूतीकरणाच्या म्हणजे सी पण बरोबर आहे. तर मग वरीलपैकी सर्व असं उत्तर घ्यावं लागेल. अल्पवयीनांनी बेकायदेशीर वर्तनात सहभागी होण्यास टिंबटिंब असं म्हणतात, तर त्याला म्हणतात बालगुन्हेगारी, पर्याय सी. खालीलपैकी कोणती मुलाच्या वर्तणुकीमध्ये बदल घडविण्याची सर्वात जास्त प्रभावी पद्धत आहे? बक्षीस देणे, शिक्षा करणे, दोष देणे, शाळेतून काढून टाकणे. तर बक्षीस देणे, पर्याय ये. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती मानवी समाजाचे मूलभूत एकक म्हणून ओळखले जाते? मानवी समाजाचं मूलभूत एकक तर कुटुंब, पर्याय ये. शालेय कर्मचाऱ्यावर विश्वासाने सोपवली गेलेली मुख्य जबाबदारी म्हणजे? डी, परस्परांना लाभ होण्यासाठी मुलाच्या गरजा आणि समाजाच्या मागण्या यामध्ये मेळ घालणे. त्यानंतर नेक्स्ट, यापैकी कोणते एखाद्या शिक्षकासाठी नकारात्मक स्वभाव वैशिष्ट्य असू शकते? तर ते असू शकते आशयाच्या ज्ञानाचा अभाव, पर्याय ये. त्यानंतर मॉनिटरकडून कोणकोणती कर्तव्य पार पाडली गेली पाहिजेत असे तुम्हाला वाटते? तर या प्रश्नाचं उत्तर घ्यावं लागेल बी, तुमच्या अनुपस्थितीत वर्गावर नियंत्रण ठेवून घेणे किंवा नियंत्रण ठेवणे. त्यानंतर नेक्स्ट आहे, प्रथमोपचार पेटीमध्ये खालीलपैकी काय असायला हवे? तर सेफ्टी पिन असायला हव्यात, कीटक निरोधक असायला हवं, म्हणजे दोन्हीही उत्तर घ्यावं लागतील. वरीलपैकी दोन्ही, पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. रागाच्या भीतीस टिंबटिंब असे म्हणता येईल, तर त्याला म्हणावं लागेल ॲग्रोफोबिया किंवा अकारण वाटणारी भीती, पर्याय ये. त्यानंतर समजा तुम्ही एका वर्गामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळ हा विषय शिकवत आहात. या विषयावर अनुप्रयोगाभिमुख असलेली उद्दिष्टे तयार करण्यासाठी तुम्हाला काय आवडेल? तर ए आणि बी म्हणजे वरील दोन्ही आपल्याला आवडेल. त्यानंतर मुलांमध्ये प्रामाणिकपणा आणि सचोटीच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे? ए, बी आणि सी म्हणजे वरीलपैकी सर्व. त्यानंतर नेक्स्ट, ज्ञान अधिक आकलन टिंबटिंबकडे घेऊन जाते, तर ते घेऊन जाते विश्लेषणाकडे. नेक्स्ट, भावना मानवी वर्तणुकीवर त्यांच्या टिंबटिंबने प्रभाव टाकत असतात. संघटन, सशक्तीकरण आणि जागतिक स्पष्टवादीपणा म्हणजे वरीलपैकी सर्व. त्यानंतर नेक्स्ट, मुलांच्या आसपासच्या पर्यावरणाचे ज्ञान टिंबटिंबसाठी मदत करते. सामाजिकरण प्रक्रियेचा अंदाज घेणे, भविष्यातील शक्यतांचे विश्लेषण करणे, पर्यावरणाची आरोग्यदायी योजना तयार करणे म्हणजे वरीलपैकी सर्व, पर्याय डी. त्यानंतर कार्याचे विश्लेषण हे टिंबटिंबशी संबंधित असते, तर पर्याय डी, अपेक्षित कार्यप्रदर्शनासाठी निकषाची रचना तयार करणे. त्यानंतर पेपर क्रमांक 4 मधील प्रश्न वाचून घेऊयात. प्रश्न आहे, हे शिकण्यात शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी आहे. तर कौशल्य शिकण्यामध्ये शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी असतं, पर्याय बी. वृत्ती, संकल्पना, कौशल्य व ज्ञान ही याची फलिते आहेत, तर ती लर्निंगची फलितं आहेत, पर्याय ए. दीर्घकालीन स्मृती टिंबटिंब यातून येते, तर बहुसंवेदनक्षम अवयवांच्या योगे म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बालविकास हे असे अभ्यास क्षेत्र आहे ज्यामध्ये मुलांच्या आकलनात्मक, सामाजिक व इतर क्षमतांच्या हळूहळू होणाऱ्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असते म्हणजे पर्याय डी
हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मुलासाठी यश प्राप्त करण्याचे वय म्हणजे, तर मुलासाठी यश प्राप्त करण्याचं वय मुलाची एखाद्या विशिष्ट विषयातील प्राप्तता पातळी त्याच्या कालक्रमानुसार असलेल्या वयाच्या अनुषंगाने, म्हणजे पर्याय ए असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट, एका व्यक्तीचा असा ठाम विश्वास आहे की संगोपनाचा त्याच्या मुलाच्या विकासावर अतिशय परिणाम होतो, त्याला त्याचे महत्त्व पटणार नाही. आनुवंशिकतेचे, समवयस्क लोकांमध्ये मिसळण्याची संधी, घरातील खेळणी, आईवडील प्रदर्शित करीत असलेला प्रेमळपणा. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आनुवंशिक घटक. त्यानंतर विसरणे हे टिंबटिंब म्हणून मानले जाऊ शकते. तर विसरणे हे नकारात्मक परिवर्तनाची बाब मानले जाऊ शकते, पर्याय डी. त्यानंतर मुलासारखीच वागणूक दिली पाहिजे असं कोण म्हटलं आहे, तर वॉचलर यांचं हे स्टेटमेंट आहे, पर्याय बी. त्यानंतर नेक्स्ट बघा, कोणत्या वयात शारीरिक वाढ झपाट्याने होते, तर कोणत्या वयात शारीरिक वाढ झपाट्याने होते, तर ती होते अर्भकावस्थेमध्ये. त्यानंतर नेक्स्ट, पियाजेचे तत्व मुलाच्या टिंबटिंबशी संबंधित आहे, तर पियाजेचं जी काही थेरी होती ही कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे बोधात्मक विकासाशी संबंधित होती. त्यानंतर शिकविण्याचे नियोजन टिंबटिंबशी संबंधित नसते, म्हणजे ए बी सी सोबत असते, नसते कोणासोबत, वर्ग व्यवस्थापनासोबत, म्हणून डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर या टप्प्यात मूल मोकळे सोडले असताना त्याचे स्वतःहून पुढाकार घेण्याचे कौशल्य विकसित होते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 ते 3 वर्ष. एकसारख्या जुळ्यावर केलेले शौच प्रशिक्षणावरील संशोधन याचे महत्त्व स्पष्ट करते, तर ते आहे परिपक्वता, पर्याय ए. नेक्स्ट, शिक्षण हे याचे प्रभावी माध्यम आहे, तर सामाजिक रूपांतरणाचं पण आहे, व्यक्तिगत रूपांतरणाचं पण आहे आणि सांस्कृतिक वितरणाचं पण आहे रूपांतरणाचं, पर्याय डी आपल्याला उत्तर घ्यावं लागेल वरीलपैकी सर्व. त्यानंतर जेव्हा तुमचा घरमालक बेसुमारपणे पिण्याचे पाणी आणि वीज वापरत असतो, परंतु तुम्ही सर्व ती काळजी घेऊनही तुमच्यावर टीका केली जाते, तेव्हा तुम्ही हा विचार करता, तेव्हा आपण असामंजस्यपणाचा विचार करतो, पर्याय सी. जर तुम्ही एका भाड्याच्या घरात राहत आहात आणि सांस्कृतिक समाजाचे सदस्य सांस्कृतिक कार्यक्रमासाठी काही पैशाची मागणी करत असतील, तर तुम्ही काय कराल, तर आपण करू शकतो, तुम्ही आनंदाने वर्गणी द्याल आणि गटाचा एक सदस्य म्हणून कार्यक्रमाचा आनंद पण घ्याल, पर्याय बी सर्वात सकारात्मक उत्तर आपल्याला द्यावं लागतं. त्यानंतर तुमच्यावर तुमच्या सहकार्याकडून शिक्षकांच्या युनियनचे सदस्यत्व घेण्यासाठी दबाव आणला जात आहे, तुम्ही या परिस्थितीमध्ये कसा निर्णय घ्याल, तर पर्याय बी तुम्हाला एकतेमध्ये विश्वास असेल त्यामुळे तुम्ही सदस्यत्व स्वीकाराल. त्यानंतर नेक्स्ट आहे, वर्गातील प्रक्रिया म्हणून परीक्षकांचा वारंवार वापर वर्धित प्रेरणेसाठी तात्काळचे लक्ष प्रदान करून प्रभावी शिक्षणाला प्रोत्साहन देतो, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. त्यानंतर नेक्स्ट, लेखी साहित्याचे चांगले मूल्यांकन यावर आधारित नसावे, तर ए बी आणि सी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे साहित्याचे मूल्यांकन नसावे. विचारलं तर एकच उत्तराची निवड करावी लागेल, जे वाचलं जाते त्याची पुनरुत्पादन करण्याची क्षमता, पर्याय सी. त्यानंतर यशाच्या उत्कृष्ट परीक्षेसाठी मुख्य अट म्हणजे,
वरीलपैकी सर्व. त्यानंतर नेक्स्ट, जर तुम्हाला वाचनालयातून पुस्तक चोरण्याची सवय असेल तर तुम्ही ही विशिष्ट वर्तणूक समस्या कशी सोडवाल? तुम्हाला वाचनालयातून पुस्तक चोरण्याची सवय, तर तुम्ही यावर काय उपाय कराल? तर पर्याय ए, तुम्ही हळूहळू ही सवय सोडाल, कारण तुम्हाला माहीत आहे की ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे त्यासाठी हा अतिशय दुःखदायक अनुभव आहे. म्हणून ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तरही आणि सर्वात समर्पक आणि सकारात्मक पर्याय. बौद्धिक संपदा अधिकार या माहिती व कल्पनांचे रक्षण करतात, तर ती व्यावसायिक मूल्ये पर्याय डी. त्यानंतर मूल्य शिक्षणाचा अर्थ, मूल्य शिक्षणाचा अर्थ व्यक्तीचा चौफेर विकास पर्याय डी. त्यानंतर खालीलपैकी शिकण्याचे कोणते पैलू असे आहेत ज्याबद्दल शिक्षक आणि मानसोपचार तज्ज्ञ प्रत्यक्षपणे सर्वात जास्त चिंतित आहेत? तर ती आहे द प्रोसेस ऑफ लर्निंग पर्याय बी. त्यानंतर नेक्स्ट, विषयाचे आकलन होण्यामध्ये टिंबटिंबचा समावेश असतो. भाषांतर, एक्स्ट्रापोलेशन आणि अर्थ लावणे म्हणजे वरीलपैकी सर्व असं आपल्याला उत्तर घ्यावं लागतं. त्यानंतर घर्षण हा विषय 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवित असताना एका शिक्षिकेने हे स्पष्ट करण्यासाठी अनेक उदाहरणे दिली की घर्षण आपल्यासाठी अनेक प्रकारे उपयोगी आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण तिच्याकडून चुकून दिले गेले आहे? तर ते उदाहरण चुकून दिलं गेलं होतं सी, वरच्या दिशेने उंचावर फेकलेली वस्तू घर्षणामुळे नेहमी खाली येते, तर ती गुरुत्वाकर्षणामुळे येते, म्हणून सी हे चुकीचं वाटतं. त्यानंतर नवोदय शाळेचा हेतू ग्रामीण भागामध्ये चांगले शिक्षण उपलब्ध करून देणे होता. त्यानंतर जर मुलांना अनेक प्रकारच्या स्थितीमध्ये योग्य वृत्ती ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात शाळेला प्रभावी व्हायचे असेल तर त्यांनी टिंबटिंबवर प्रामुख्याने जोर देणे गरजेचे आहे. तर त्यांनी सकारात्मक वृत्तीच्या प्रदर्शनाला बक्षीस देणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, या परिस्थितीचे विश्लेषण करा. एक विद्यार्थी काही कारणामुळे बेशुद्ध होतो. एक शिक्षक म्हणून तुमची पहिली प्राथमिकता कशाला असायला हवी? तर त्याला मीठ आणि पाण्याचे मिश्रण देणं आपण गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, जर एक सहकारी एका अल्पसंख्याक गटातील आहे आणि विचाराने पुष्कळ प्रगतिशील आहे, उत्तम संबंध राहण्यासाठी मूलभूत पाया म्हणून हे ओळखावे लागेल. तर पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हा स्तर प्राप्त करण्यासाठी त्याने केलेले परिश्रम. त्यानंतर आपण आपल्या मित्रांच्या स्कूटरच्या ऐवजी सायकल चालविण्याला प्राधान्य द्याल. आपल्याला सायकलला व्यायाम होतो, बरोबर आहे. आपण प्रदूषण करणार नाहीत, हे पण बरोबर आहे. आणि ते स्वस्त आहे, त्यामुळं स्कूटरच्या ऐवजी सायकलला आपण प्राधान्य द्यावं, म्हणजे वरीलपैकी सर्व. त्यानंतर नेक्स्ट, आता पेपर क्रमांक 5 मधील प्रश्नांचं वाचन करूयात. मूल्यमापनाची महत्त्वपूर्ण साधने म्हणजे शिकवण्याची कार्यपद्धती, त्यानंतर स्वयं अहवाल देणारी तंत्रे आणि निरीक्षणात्मक पद्धती. तर वरीलपैकी सर्व या सर्वांचा मूल्यमापनाच्या साधनांमध्ये समावेश होतो. त्यानंतर 3 प्रकारचे ताण आहेत, तर ते आहेत भौतिक, पर्यावरणीय, मानसिक आणि सामाजिक. म्हणजे पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सर्वात सामान्य मानसिक विकार आहे, तर स्मृतिभ्रंश हा सर्वात सामान्य मानसिक विकार आहे. वेक्सलरची प्रौढ बुद्धिमत्ता मोजपट्टी आहे, तर ती तोंडी, लेखी आणि कार्यप्रदर्शन चाचणी प्रकारात येते. त्यानंतर
मोजमापाचे कार्य म्हणजे पूर्वनिदान, निदान, संशोधन म्हणजे वरीलपैकी सर्व. टिंबटिंब हे प्रशिक्षणानंतर विशिष्ट ज्ञान किंवा कुशलतेला ग्राह्य करण्याचे वैयक्तिक क्षमता दर्शविते. तर तो ॲप्टिट्यूड किंवा दृष्टिकोन. अध्ययन हे निर्माण करू शकत नाही. कुशल व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती, प्रौढ व्यक्ती, उत्तम शारीरिक बांधा. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रौढ व्यक्ती. त्यानंतर परिचय कौशल्याचा मुख्य घटक आहे. तर परिचय कौशल्याचा मुख्य घटक आहे प्रिव्हियस नॉलेज किंवा पूर्वज्ञान. नियंत्रित करण्यास कठीण अशा लैंगिक स्वरूपाचा कल्पनाविलास करण्याची तीव्र इच्छा किंवा वर्तन यात अत्यधिक गुरफटलेले असणे, ज्याला आपण कंपल्सिव्ह सेक्शुअल बिहेवियर असं म्हणतो. पर्यायी आहे. अति उत्कृष्ट वर्गामध्ये IQ गुणसंख्या असलेले लोकसंख्येचे प्रमाण, त्याला आपण म्हणू 2.2. सायकोलॉजीची पहिली प्रयोगशाळा जर्मनीमध्ये लिप्झिग शहरात सुरू केली होती. विल्यम वुंड यांनी ती सुरू केली होती. पर्याय सी. विकासाचा जीवनकाळ टिंबटिंबने प्रारंभ होतो आणि टिंबटिंबने संपतो. गर्भधाराने प्रारंभ होतो आणि मृत्यूने संपतो. पर्याय डी. अन्य व्यक्तींना हानी पोहोचविण्यासाठी उद्देश असलेल्या एका व्यक्तीकडून कोणताही वागणूक म्हणजे त्याला आपण ॲग्रेशन किंवा आक्रमकता म्हणू. जर तुम्ही तुमच्या सहकार्याला तुमच्या विवाह समारंभामध्ये आमंत्रण दिले तर त्याची पद्धत टिंबटिंब असेल. कोणतेही अंतर न ठेवता सर्व शिक्षकांना आमंत्रण दिले जाईल. सर्वात सकारात्मक उत्तर. त्यानंतर शिकवणे हे व्यक्तीमधील काहीतरी ध्वनित करते. तर शिकवणे म्हणजे सह घडत असलेले, अक्युरिंग टू. पर्याय बी. त्यानंतर तुम्ही अविवेकी होता जेव्हा इतरांकडून काही अनुचित वर्तणूक दर्शविली जाते. जेव्हा तुम्ही अशी वर्तणूक इतरांना दर्शविता त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? पर्याय डी. तुम्ही स्वतःला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करता. धड्याचे नियोजन टिंबटिंबमध्ये मदत करते. तर धड्याचे नियोजन हे वर्गामध्ये सैद्धांतिक ज्ञान वापरण्यासाठीही उपयुक्त आहे आणि शिकवणे आणि शिकविण्याच्या व्यवस्थापनाच्या संकल्पनेला व्यावहारिक रूप देण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजे ए आणि बी उत्तर घ्यावं लागेल. सी. ए आणि बी बरोबर. त्यानंतर वर्तमान काळामध्ये सर्वसाधारण जनतेकडून शिक्षकांच्या प्रतिष्ठेची पातळी टिंबटिंब म्हणून ओळखली जाते. मजूर किंवा व्यावसायिक कामगाराच्या थोडीफार मधली. म्हणजे पर्याय डी. त्यानंतर पुढीलपैकी विकासाचे तत्व कोणते आहे? तो सर्वांना एकाच ठिकाणी पोहोचवत नाही. पर्याय ए. जर तुमच्या विरुद्धलिंगी असलेला एक शिक्षक सहकार्यासाठी विनंती करतो तेव्हा तुम्हाला काय वाटेल? तर डी. सहकार्य एखाद्या सहकार्याला दिले पाहिजे, मग तो कोणीही असो. त्यानंतर जर सकाळी लवकर शेजाऱ्याकडून टेलिफोन कॉल आला तर अशा स्थितीत तुम्हाला काय करायला आवडेल? पर्याय सी. तुम्ही एक चांगला शेजारी म्हणून जास्तीत जास्त त्यांना मदत कराल. नेक्स्ट, मुलाच्या शैक्षणिक वयाचा अर्थ म्हणजे? तर मुलाच्या शैक्षणिक वयाचा अर्थ म्हणजे पर्याय सी. विविध विषयांमध्ये विद्यार्थ्यांना सर्वसाधारणपणे दर्शविलेल्या यशाचे सरासरी मूल्यमापन. त्यानंतर जर तुम्हाला फक्त हे माहीत आहे की मुलाचे मानसिक वय 10 आहे
तर खालीलपैकी कोणते वय तुम्ही त्याच्याबद्दल सर्वात जास्त खात्रीने बोलू शकता? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जर सामान्यतः तो 10 वर्षाच्या वयाच्या पातळीमत्तेचे बुद्धिमत्तेचे कार्यप्रदर्शन करतो. त्यानंतर आधुनिक शिक्षक अधिकाधिक ही कल्पना स्वीकारत आहेत की कौशल्य शिकण्याचा काळ जेव्हा तसे एखाद्या व्यक्तीसाठी गरजेचे असते तेव्हाच तो जास्त शिकतो. पर्याय सी. तुम्हाला सामान्य विद्यार्थ्यांसोबत अंध विद्यार्थ्यास शिकविण्याची संधी मिळाल्यास तुम्ही त्याला कशी वागणूक द्याल? त्याच्यासाठी पहिल्या रांगेत आसन तयार करेन आणि स्थान संदेश ग्राहक लहरीवर शिकविण्याचा प्रयत्न करेल. पर्याय डी. त्यानंतर प्राथमिक पायरीसाठी शिकविण्याचे कोणते तंत्र योग्य नाही? तर प्रायमरी स्टेजसाठी परिसंवाद योग्य नाही, बाकीचे ठीक आहेत. त्यानंतर जर एक कार्यकुशल शिक्षक होण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक त्या सर्व संभाव्यता आहेत, परंतु शाळेची प्रतिकूल परिस्थिती तुम्हाला मदत करत नाही, तुम्ही या वास्तविकतेसह कसे निभावून न्याल? पर्याय ए. तुम्ही तुमचे सर्वोत्कृष्ट प्रयत्न सुरू ठेवाल कारण तुम्हाला विश्वास आहे की या प्रतिकूल परिस्थितीतून काही उपाय समोर येईल. त्यानंतर प्रश्नपत्रिका क्रमांक 6 मधील काही प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे प्रायोगिक मानसशास्त्राचा पिता टिंबटिंब हे आहेत. तर प्रायोगिक मानसशास्त्राचे पिता विल्यम वुंट याला म्हटले जाते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते स्मरण शक्तीबरोबर जोडलेले नाही? तर मूल्यांकन. पर्याय डी. सामान्य मनुष्याची मनोवृत्ती निर्माण करण्यासाठी किंवा बदलणे प्रसारकाशी निगडित प्रभाव वापरणे हे करतात. तर राजकारणी आणि उत्पादक. पर्याय बी. बंद म्हणजे अर्थात स्केमा मीन्स असा तो क्वेश्चन आहे. तर स्केमा मीन्स दीर्घकालीन स्मृतीत साठवलेली माहिती संघटित पुडकी, त्याला म्हटले जातं. पर्याय सी. त्यानंतर टिंबटिंब ही अपवादात्मक सामान्य क्षमता आहे. तर ती गिफ्टेडनेस किंवा प्रतिभाशाली दुसऱ्या व्यक्ती किंवा वस्तूला पाहून बलपूर्वक विध्वंसक वर्तणुकीला टिंबटिंब असं म्हटलं जातं. तर व्हायलेन्स. पर्याय ए. मुलामध्ये सकारात्मक वृत्तीचा विकास करण्यासाठी तुम्ही काय कराल? तर शिकवण पातळीला शिकविणे. पर्याय ए. कोणत्या तात्विक विचारसरणीत असे गृहीत धरण्यात येते की जन्माच्या वेळी मुलाचे मन हे कोरी पाटी असते? तर टबुला रासा असं त्या कन्सेप्टचं नाव आहे, कोरी पाटी. पर्याय बी. मानवाचा विकासाचे भाग अशा प्रकारे करण्यात आलेले आहेत: मानसशास्त्रीय, आकलनात्मक, भावनिक आणि शारीरिक. म्हणजे पर्याय बी. खालीलपैकी कोणते परिवर्तनशील शिक्षणाच्या कार्याचे प्रतिनिधित्व करते? नैदानिक, उपचारात्मक आणि मूल्यांकन म्हणजे वरीलपैकी सर्व. तोंडी, लेखी आणि कार्यक्षमता चाचणीचा एक समूह म्हणजे WAIS. पर्याय ए. टिंबटिंब ही बाह्य तणावासाठी प्रतिक्रिया आहे. तर बाह्य तणावासाठीची प्रतिक्रिया म्हणजे स्ट्रेन. पर्याय ए. नैराश्य सामान्यतः यांच्यात आढळते? तर ते आढळते मध्यमवयीन स्त्रियांमध्ये. पर्याय ए. त्यानंतर याच पेपरमधील अभियोग्यता म्हणजे कल आवडचे काही प्रश्न बघूयात. शिक्षणाचे उपचारात्मक कार्यात समाविष्ट असतात? तर ए, बी आणि सी म्हणजे वरीलपैकी सर्व.
नवीनतम आणि वाकण्याजोग्या कल्पना, पदार्थ आणि समस्या निर्माण करण्याच्या क्षमतेला आवड, दृष्टिकोन, सृजनशीलता आणि बुद्धिमत्ता असे म्हणतात। तर यापैकी आपल्याला उत्तराची निवड करायची आहे। तर सृजनशीलता हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर शिकवणे हे सुधारणा प्रक्रिये मानले जाते कारण ते टिंबटिंबशी संबंधित आहे। तर ते मुलाच्या वर्तणुकीशी संबंधित आहे। धड्याचे नियोजन टिंबटिंबच्या संभाव्यतेचा विकास करते। तर धड्याचे नियोजन हे समायोजन, अनियमितता, विचलन, तर समायोजनाचा विकास करते। शिक्षणाचे सातत्य टिंबटिंबमधून पसरते। शिकवणीशी जुळवून घेणे पर्यायी आहे। शिक्षक केंद्रित पद्धती कोणती आहे? तर ती आहे लेक्चर मेथड। लेक्चर मेथड म्हणजे पर्याय बी। उत्तम शिकविण्याची सर्वात महत्त्वपूर्ण विशिष्टता म्हणजे शिकण्यासाठी स्वयंप्रेरण, लोकशाहीवादी तत्वावर आधारलेले, स्वरूपाने प्रगतशील म्हणजे वरीलपैकी सर्व। प्रशिक्षण टिंबटिंबसाठी प्रदान केले जाऊ शकते। शारीरिक, स्नायू, प्राण्यामधील खालचा वर्ग आणि कामगार म्हणजे वरीलपैकी सर्व। शिक्षण संघाची टिंबटिंब अशी व्याख्या केली जाऊ शकते। तर तिला आपण इन्स्ट्रक्शनल ऑर्गनायझेशन म्हणजे पर्याय बी असं म्हणू शकतो। त्यानंतर खालीलपैकी कामाच्या कोणत्या वर्गीकरणामध्ये शिकवणी येते? तर त्याला आपण प्रोफेशनल वर्कमध्ये घेऊ शकतो, पर्याय सी। शिकविण्याची अनौपचारिक पद्धत टिंबटिंबसाठी आवश्यक आहे। शिकविण्याची अनौपचारिक पद्धत तर सर्वांसाठी म्हणजे वरीलपैकी सर्व। शिकवणे आणि शिकणे यामधील संबंध तर ए बी सी म्हणजे वरीलपैकी सर्व। टिंबटिंब हा एक समाजासाठी अभिशाप आहे। दारिद्र्य, पर्याय सी। टिंबटिंबच्या बाबतीत शिकवणे बिलकुल शक्य नाही। ए बी सी म्हणजे वरीलपैकी सर्व। हे करीत असल्यास एक शिक्षक यशस्वी होऊ शकतो। पर्याय डी, विषय सुसंघटित पद्धतीने सादर करतो। त्यानंतर प्रश्नपत्रिका क्रमांक 7 मधील प्रश्न पाहूयात। नैराश्य यासह येते। उत्तर आहे ऑप्शन बी, मोठे अपघात। पुढचा प्रश्न बघूयात। मानसशास्त्रीय चाचणी ज्यामध्ये वैयक्तिक फरक केवळ कार्यक्षमतेच्या वेगावर अवलंबून असतो। करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, वेगाची चाचणी। नेक्स्ट, पियाजेटने टिंबटिंब टप्प्यांची शिफारस केली। करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 4 टप्पे। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण। प्रश्न दिला आपल्याला, मनोविकारांची प्रथम सैद्धांतिक प्रतिकृती यातून जन्माला आली। करेक्ट आन्सर ऑप्शन बी, मनोवैज्ञानिक सिद्धांत। नेक्स्ट क्वेश्चन बघू। विकासाच्या ज्या अवधी दरम्यान शाळेसाठी तयारी करण्याची संकल्पना विकसित होते आणि बराचसा मोकळा वेळ मित्रांसह खेळण्यात जातो त्यास असे म्हणतात। उत्तर आहे आपलं सुरुवातीचे बालपण, ऑप्शन बी। पुढचा प्रश्न बघू। खालीलपैकी कोणते तत्व प्रेरणा चक्रासह जोडले गेलेले नाही? आन्सर अन्न। नेक्स्ट, संतुलनाची संकल्पना फ्रेंड्स हायड्राद्वारे प्रस्तावित केल्या गेले। करेक्ट आन्सर बरोबर। संतुलनाची संकल्पना कुणी मांडली? फ्रेंड्स
हायडरद्वारे. नेक्स्ट, बालकेंद्रित पद्धतीची विशिष्टता म्हणजे विद्यार्थ्यांच्या गरजा आणि हित लक्षात ठेवून त्यांना शिकवणे म्हणजेच बालकेंद्रित पद्धती होय. पुढे आपल्याला दिलंय, मुलांच्या सामाजिकरणाच्या संदर्भाने वर्तवणूक विश्लेषणासाठी खालीलपैकी विचारांचा कोणता एक मुद्दा योग्य आहे? तो मुद्दा आहे आपला पर्यावरणभिमुख असणे. नेक्स्ट दिले आपल्याला, गतिमंद आणि अपंग मुलांच्या विशेष शिक्षणासाठी सुविधा पुरवण्यासाठी साधारणपणे अर्थसहाय्याद्वारे दिले जाते. अर्थसहाय्य कोणाद्वारे दिले जाते? तर विशेष राज्य सहायता मिळणारे स्थानिक निधी. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, विकृत या शब्दाचे सर्वात योग्य वर्णन करणारी व्याख्या कोणती? तर आपली ती व्याख्या आहे, यात एखाद्या स्पष्टपणे परिभाषित दर्जा किंवा नियमित विचलित होणे. नेक्स्ट बघूयात आपण, विभिन्न मानवी जातीमधील दिसून आलेला गेलेला भेदभाव हा चा परिणाम स्वरूप आहे. उत्तर दिले आपल्याला वरील दोन्ही, म्हणजे अनुवांशिक आणि पर्यावरण. आता पुढे आपल्याला प्रश्न 7 मधीच कल व आवड यावर चर्चा करायची आहे. प्रश्न आहे आपला, प्रभावी संप्रेषणात याची गरज नाही. प्रभावी संप्रेषणात कशाची गरज नाही? तर सुंदर व्यक्तिमत्व. नेक्स्ट बघूयात, उपक्रम पद्धतीमध्ये टिंबटिंबवर जोर दिला जातो. उपक्रम पद्धतीमध्ये कशावर जोर दिला जातो? तर वरील सर्व, म्हणजे स्वतःवरून शिकून घेणे, स्वतः जगून शिकणे, सहकार्य आणि स्पर्धेद्वारे शिकणे. नेक्स्ट, विशिष्ट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय क्षमता म्हणजे काय? तर त्याला गिफ्टेडनेस असं म्हणतात. मराठीमध्ये त्याला प्रतिभाशाली असं म्हणता येईल. नेक्स्ट, कम्प्युटर म्हणजे, आता कम्प्युटरचं आपल्याला फक्त सरळ सरळ विचारलं की कम्प्युटर म्हणजे काय? तर आता बघायचं आहे आपलं काय काय पर्याय दिले आहेत. शिक्षणासंदर्भात प्रश्न आहे की कम्प्युटर म्हणजे शिक्षण क्षेत्रात काय? तर शिकविण्यासाठी वरदान आहे, बून फॉर टीचिंग. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला दिलंय, भविष्यातल्या कामगिरीचा अंदाज लावण्यासाठी वैयक्तिक क्षमतेला मोजण्यासाठीची चाचणी म्हणजे तर योग्यता चाचणी, ज्याला आपण ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हणतो. पुढे आहे, घर म्हणजे मुलाची पहिली शाळा. त्यामुळे काय होतं, शाळा व महाविद्यालयांनी पालक शिक्षण आणि बालसंगोपनाचे अभ्यासक्रम सुरू केले पाहिजेत. नेक्स्ट, संप्रेषण कौशल्य आहेत. संप्रेषण कौशल्य कोणकोणते आहेत? तर स्पीकिंग आहे, ॲक्टिव्ह लिसनिंग आहे आणि बॉडी लँग्वेज आहे. नेक्स्ट, मुख्य युक्तिवाद ज्यावर आधारित क्षमता गट बनवण्याचा प्रश्न आजमावला गेला पाहिजे तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी सुविधा देणे. नेक्स्ट, एक शिक्षिका मजकूर तसेच फळे व भाज्यांची काही चित्रे वापरते आणि आपल्या विद्यार्थ्यांसह एक चर्चा करते. विद्यार्थी ते तपशील त्यांच्याकडे आधीच असलेल्या ज्ञानाशी जोडतात आणि ही संकल्पना शिकतात. यास काय म्हणतात? तर यास कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाची रचना असे म्हणतात. पुढे आहे आपल्याला, खालीलपैकी कोणते ग्राफिक सहायता मध्ये वर्गीकरण केले जात नाही? तर आपल्याला यामध्ये दिलंय की बुलेटिन बोर्ड म्हणजेच सूचना फलक. पुढे दिलंय आपल्याला, शिक्षण पद्धतीचा अर्थ म्हणजे काय? तर बाह्य जगातील ज्ञानाचे मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये प्रतियोजन करणे होय. पुढे दिलाय आपला 7व्या पेपरमधील शेवटचा प्रश्न, उपक्रमांचे स्वरूप टिंबटिंब असायला हवे तर सर्वसामान्य पातळीचे. आता यानंतर आपण पेपर 8 मधील बघा, पेपर 8 मधील शैक्षणिक मानसशास्त्राचे क्वेश्चनवरती लगेच एक ओव्हरलुक करून घेऊयात. प्रश्न दिलाय, 2 वर्षाच्या आबीची मावशी त्याला त्याच्या आईच्या मांडीवरून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो रडतो. याचे कारण आहे तर ते आहे सेपरेशन एनेक्झिटी, वियोगाबद्दल चिंता. पुढचा प्रश्न आहे, मानस रोग तज्ञानुसार उच्च क्षमता, उच्च सृजनशीलता आणि उच्च वचनबद्धता आहे तर ती आहे गिफ्टेडनेस, ज्याला आपण प्रतिभाशाली असं म्हणतो.
उत्कृष्ट कामगिरीमध्ये दर्शवलेल्या कार्याच्या विस्तीर्ण श्रेणीमध्ये विलक्षण बुद्धिमत्तेच्या कार्यक्षमतेला म्हणतात. तर त्याला आपण काय म्हणतो? इंटेलेक्च्युअल गिफ्टेडनेस, बौद्धिक क्षमता. पुढचा प्रश्न आहे, ओसीडी याबाबत अति पछाड जाऊ शकते. आता थोडंसं इंग्लिशमध्ये बघा. इन ओसीडी दी ओबेशन्स कॅन बी. तर ए, बी आणि सी सर्व बरोबर. विचार, प्रतिमा, इमेज. पुढे बघूयात आपण. SPM प्रगतिशील मुदत यासाठी वापरली आहे. तर अडचणीच्या पातळीत वाढ मांडलेल्या वस्तू. पुढचा प्रश्न आहे आपला, आंतरव्यक्तिगत फरक ही संज्ञा च्या संदर्भामध्ये देते. तर आपल्याला दिलेला आहे, तर आंतरव्यक्तिगत फरक ही संज्ञा च्या संदर्भ देते तर दिलेल्या व्यक्तीमधील विभिन्न गुणधर्मांमधील फरक. पुढे आहे बघा, बरेच वयस्क लोक वयानुसार शहाणे होतात परंतु आकलनात्मक वेग चाचणीत फारशी चांगली कामगिरी करत नाहीत. यामुळे जीवनकाळाशी संबंधित या कल्पनेस बळ मिळते की विकास हा असा असतो. तर विकास हा कसा असतो? इट इज अ मल्टी डायमेन्शनल प्रोसेस. बहुमितीय विकास असतो. पुढे आहे, यश चाचण्या ज्या साधारणपणे विद्यार्थ्यांच्या नियमित वर्गातील कार्यप्रदर्शनाचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केल्या जातात त्यांना म्हटल्या जाते. तर शिक्षकांनी तयार केलेल्या यश चाचण्या. पुढे दिले, मनस्थितीमध्ये स्पष्ट बिघाड यामध्ये दिसते तर नैराश्य, डिप्रेशन. नेक्स्ट आहे, वैद्यकीय मानसशास्त्रज्ञांचे पूर्वीचे काम हे होते तर वरील सर्व म्हणजे सैन्यात भरती होणाऱ्या बुद्धिमत्तेचे मूल्यांकन, मोठा विस्फोट, उपचार, मुलामधील अध्ययनाच्या अडचणीचे मूळ शोधणे. थोडंसं मराठी ट्रान्सलेशनचे प्रॉब्लेम आहेत, इंग्लिश रीड करा, तुम्हाला प्रॉपर मेन त्याचा जो सेन्स आहे तो प्रॉपर इंग्लिशमधनं कळून जाईल. आहे प्रश्न पुढचा, एक मानसिक चाचणी ज्यामध्ये प्रत्येकास सर्व वस्तूचा प्रयत्न करण्यासाठी पुरेसा वेळ मर्यादा असते त्याला टिंबटिंब असे म्हटले जाते. तर ते आहे सामर्थ्याची चाचणी, पॉवर टेस्ट. आता पेपर क्रमांक 8 मधील आपण पुढचा प्रश्न बघूयात. इथे तुमच्या गाईडलाईनसाठी इथे लिहून दिलेले की टॅट पेपर 8 आहे, कोणता आहे. पुढे आहे आपल्याला ताणाचे रोगकारक जंतू यांनी सांगितले. तर ते आहे लाजरस. पुढे आहे बघा, संतुलनाची संकल्पना यांच्याद्वारे प्रस्तावित केली गेली तर ते फ्रिंड्स हायडर यांचं ते संशोधनाची संकल्पना होती. आता आपल्याला पेपर 8 मध्येच कल, आवड व समायोजन व व्यक्तिमत्व यावर आधारित प्रश्न पाहायचे आहेत. जेव्हा आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते 2 सेपरेट आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. प्रश्न दिला आहे, शिकवण टिंबटिंबद्वारे देता येऊ शकते. कशाद्वारे? तर वरील सर्व. वरील सर्व काय आहे? ब्रेन वॉशिंग, कंप्लीट चेंज इन वन्स आयडियोलॉजी, कंप्लीट चेंज इन वन्स फेथ. नेक्स्ट बघूयात, मुलांना शिकविण्याची सर्वात उत्तम शिक्षण पद्धती त्यांना गतिविधी त्यांनी स्वतः करणे. गतिविधी थोडंसं मराठीत कन्फ्युजन वाटतं. परफॉर्म दी ॲक्टिव्हिटी देमसेल्व्स असं ती क्वेश्चन आपला आन्सर होतं. पुढे आहे, खालीलपैकी कोणते शिकवण्याचा पैलू नाही विचारले आपल्याला. थोडंसं आहे नाही याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तर शिकवण्याचा पैलू कोणता नाही तर मज्जातंतूचे संवेदीकरण, दी सेन्सिटायझेशन ऑफ नर्व फायबर्स. नेक्स्ट आहे, शिक्षकाचे प्रथम कर्तव्य त्याच्या टिंबटिंब प्रती आहे. तर ते कोणाप्रती असणार? ऑब्वियस आहे, स्टुडंट्स, विद्यार्थ्यांप्रती. पुढे आहे, उच्च माध्यमिक शाळेतील मुलांमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणाने दर्शवले की साधारणपणे शिक्षकांना टिंबटिंब करण्याची अनुमती दिली पाहिजे. तर लीड नॉर्मल बॅलन्स्ड लाईफ, सामान्य संतुलित जीवन जगण्याची. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, समाजामध्ये संपत्तीच्या असमान विभागणीच्या संदर्भात आवश्यकतांची कमी म्हणजे. आता लॅक ऑफ नेसेसिटीज इन कंटेक्स्ट ऑफ अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ इन सोसायटी इज पॉवर्टी. दारिद्र्य हे त्याचं उत्तर होणार आहे. पुढे दिले आपल्याला, खालीलपैकी शिक्षणाचे कोणते एक स्वरूप भाषा प्रयोगशाळेद्वारे प्राप्त केले जाऊ शकते. तर ते आहे
सिंगल चेन मल्टीडिसिप्लिनरी लर्निंग. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते शिक्षकाने करणे अपेक्षित नाही विचारलंय, तर ते आहे वरीलपैकी कोणतेही नाही, म्हणजे या सर्व गोष्टी कराव्यात. पुढे आहे इतर व्यवसायाबरोबर तुलना केल्यास शिकवण्यामध्ये सर्वात मोठी कमतरता म्हणजे ॲडिक्वेट सॅलरी स्केल्स, ज्याला आपण उचित वेतन प्रमाण असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची आयोजित संस्था जे संवाद साधतात आणि जे स्वतंत्र आहेत आणि त्यांचे समान उद्देश आहेत त्यांना असे म्हणतात, तर त्यांना काय म्हणतात? गट किंवा ग्रुप. पुढे आहे अंतिम विश्लेषणामध्ये शिकवणे हे मुख्यतः टिंबटिंबची प्रक्रिया म्हणून विचार केले पाहिजे, तर लोकांच्या गतिविधींना मार्गदर्शन करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की सर्वात मोठा निकष ज्याच्या आधारावर शिकवणे हा व्यवसाय आहे की नाही हे तपासणे, तो शिक्षकाचे काय? व्यावसायिक नीतिमूल्याचे पालन, ऑब्झर्वन्स ऑफ प्रोफेशनल इथिक्स याद्वारे निश्चित होते. पुढे श्रवण सहायतामध्ये चा समावेश होतो, तर ऑब्वियस आहे रेडिओ आणि टेप रेकॉर्डर. नेक्स्ट, शिकवण्याची पायरी म्हणजे, तर वरील सर्व पायऱ्या आहेत, जसे की प्रारंभिक तयारी पायरी, आंतरक्रियात्मक पायरी आणि शिकवणे पश्चात सिद्धता पायरी म्हणजे पोस्ट टीचिंग रेडीनेस स्टेज. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय आपल्याला की खालीलपैकी कोणते शब्द केवळ जीवाने भौतिक जागा व्यापल्याचे दाखवत नाहीत, तर जीवाच्या समुदायामध्ये कार्यकारी भूमिकाही दर्शवतात, तर आपला आन्सर आहे पर्यावरणीय कोनाडा. इंग्लिशमध्ये आणखीन क्लिअर बघा, इकोलॉजिकल नीड्स. नेक्स्ट, प्रक्षेपणात्मक तंत्र साठी वापरले जाऊ शकतात. कशासाठी? तर वरील सर्व, ज्यामध्ये मुलांमधील वैयक्तिक आणि सामाजिक समायोजनाचे मोजमाप करणे, मुलांच्या दबल्या गेलेल्या आकांक्षांचा शोध घेणे, मुलांची वृत्ती जाणून घेणे, या सर्व गोष्टींसाठी प्रक्षेपणात्मक तंत्र जी प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स कॅन बी युज्ड फॉर ऑल ऑफ द अबोव. आपण आता टॅटचा 8 पेपर बघितला, लगेच पेपर 9 वरती त्यातील सायकोलॉजीच्या प्रश्नांवरती आपण एक धावता आढावा घेऊयात. आपल्याला काय क्वेश्चन दिला आहे की निराशांच्या लक्षणामध्ये केवळ हे वगळता समाविष्ट आहे, तर अपराधाची भावना, फिलिंग ऑफ गिल्टी. पुढे दिला याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर बाबत खालीलपैकी काय खरे आहे, तर ते आहे एखाद्या गोष्टीने पछाडल्यामुळे वाटणारी खंत मोकळी करण्यासाठी एखादी व्यक्ती करते ते वर्तन. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्राथमिक पायरीला लिहिणे शिकवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे, तर ती आहे वरील सर्व, म्हणजेच फ्रेंच मेथड, किंडरगार्टन मेथड आणि प्लेवे मेथड. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, स्वभावावर आधारित शिकवण्याचे टिंबटिंब म्हणून वर्गीकरण केले जाऊ शकते, तर इट इज डिस्क्रिप्टिव्ह, डायग्नोस्टिक अँड रिमेडियल. नेक्स्ट आहे अफल होण्याची जाणीव किंवा ध्येय वाटप करताना अडथळा म्हणजे फ्रस्ट्रेशन, ज्याला आपण निराशा असं म्हणतो. पुढे बघा, आपल्या वर्तनास कारणीभूत ठरणारा मूलभूत इच्छा, ह्या कामेच्छा व आक्रमकता. पुढे दिले तारुण्याची सुरुवात हे याचे उदाहरण आहे, तर मानकी वय श्रेणीबद्ध प्रभाव. इंग्लिशमध्ये बघा, नॉर्मेटिव्ह एज ग्रॅडेड इन्फ्लुएन्सेस. नेक्स्ट बघूयात आपण असफलांवर निराश किंवा त्याला म्हणतात. आता हे असफलांवर निराश किंवा त्याला म्हणतात, तर ते आहे मानसिक ताण, सायकोलॉजिकल स्ट्रेस. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते उद्दिष्ट मार्गदर्शनासह जोडले आहे, तर ते बघा ज्ञानाचे प्रसरण करण्यासाठी. ऑप्शन सी आपलं उत्तर होणार आहे. पुढे दिला आपला संतुलनाची संकल्पना या स्वरूपात स्पष्ट केली जाते, तर ते ऑप्शन डी POX त्रिकोण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते अनुवंशिक रोग आहे, तर ते आहे हेमोफिलिया, बहुरक्तस्राव, ज्याला आपण हेमोफिलिया असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, भ्रम म्हणजे डिल्युजन मीन्स व्हॉट, तर खोटे विश्वास, फॉल्स बिलीफ. पुढे व्यक्तीच्या विशेषतांची इच्छांची विकास मोठ्या प्रमाणात टिंबटिंब शी संबंधित
आहे तर तो असतो मोटिवेशन, प्रेरणा. आता बघा पेपर 9 मध्ये आपल्याला कल व आवडचे जे प्रश्न आहेत, जे एकूण आपल्या मानसशास्त्रामधून थोडेसे कल, आवड व समायोजन यावरचे क्वेश्चन आपण लगेच त्यावर एक धावता आढावा घेऊयात. पहिला प्रश्न आहे बघा, राम एक हुशार विद्यार्थी वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या चुका आणि धीम्या गतीमुळे उघड उतावळा होत असतो आणि त्याच्या वाटणीच्या प्रश्नापेक्षा कितीतरी अधिक प्रश्नांची उत्तरे देऊ इच्छितो. त्याच्या शिक्षकाने केले पाहिजे. काय केलं पाहिजे? ऑप्शन सी, त्याला खाजगीत वर्ग सुरू होण्यापूर्वी सांगावे की त्याचे वागणे अयोग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन दिले आपल्याला, अपंगत्व असणारे मूल शाळेत पहिला क्रमांक मिळवत येत असेल तर शिक्षकाने त्याला सहयोग योजना विकसित करण्यासाठी पालकांशी चर्चा करावी. पुढे दिले आपल्याला, खालीलपैकी कोणते एक शिकवण्याचे प्रक्रियेशी संबंधित आहे? नाही दिले, नाही. काय संबंधित नाही? तर यापैकी कोणतेही नाही. म्हणजे आंतरिक प्रक्रिया, व्यावसायिक पेशा संबंधी प्रक्रिया आणि निरंतर प्रक्रिया ह्या आहेत. नेक्स्ट, संवादाचे अडथळे याप्रमाणे वर्गीकृत करता येतात. तर बघा, फिजिकल बॅरियर्स असतात, लँग्वेज बॅरियर्स असतात, सायकोलॉजिकल बॅरियर्स असतात. म्हणजे वरील सर्व बॅरियर्स हे असणार आहेत. पुढे आहे, दृकश्राव्य सहायतेच्या अनुकूलते क्षमतेचा अर्थ म्हणजे? तर ऑप्शन सी, दृकश्राव्य सहायता यातील सामग्रीच्या स्वरूपानुसार सहायला हवी. पुढे, समोरासमोरील चर्चेद्वारे अर्थपूर्ण संभाषणाला म्हणतात. तर काय म्हणतात? इंटरव्ह्यू, ज्याला आपण मुलाखत म्हणतो. पुढे आहे, अध्यापन धोरणाचा दर्जा यावर अवलंबून असतो. कशावर अवलंबून असतो? डेफिनेट टीचिंग मॉडेल बरोबर, टीचिंग स्किल बरोबर, सायंटिफिक नेचर ऑफ टीचिंग बरोबर. म्हणजे हे सर्व या तीनही गोष्टीवर अवलंबून असतो. पुढे बघूयात आपण, खालीलपैकी कोणते शिकवण्याचे तंत्र आहे? तर इंटरव्ह्यू आहे, नोट मेकिंग आहे आणि रिव्ह्यू पण आहे. याला काय म्हणायचं? वरील सर्व. पुढे बघूयात आपण, शिकवणे ही 3 टोकी प्रक्रिया आहे कारण त्यामध्ये मूल, शिक्षक आणि अभ्यासक्रम या 3 गोष्टींचा समावेश होतो. शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याला अवलंबित चलन मानले जाते कारण विद्यार्थी शिक्षकाच्या शिकवणीप्रमाणे शिकवतो. ऑप्शन बी. शिक्षकानेच्या वर्गामध्ये शिक्षणाची पातळी विचारामार्फत नेण्यासाठी सानुकूल प्रयत्न केले पाहिजेत. तर गिफ्टेड स्टुडंट्स, प्रतिभावान विद्यार्थी. आता पुढे प्रश्न आलाय, प्रथमोपचार स्थितीमध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण असते? तर तुम्ही स्वतः, युअर सेल्फ. पुढे बघा, तोंडी चाचणीमध्ये टिंबटिंब व चा घटक म्हणून वापरले जाते. तर छायाचित्रे व चित्रांकन म्हणजे पिक्चर्स अँड इलुस्ट्रेशन्स. पुढे आहे, उत्तम समायोजनाची मूलभूत विशिष्टता म्हणजे? वरील दोन्हीही बरोबर आहे. म्हणजे एखाद्याचे लक्ष संपादन करण्याची उपायांविषयी तीव्र अंतर्दृष्टी, उद्देश आणि लक्ष्य यांची ठोस आणि भरीव प्रणाली. पुढे दिलाय आपल्याला 9 मधला पेपर क्रमांक 9. हे बघा, तुम्हाला ही गाईडलाईन आहे की हा प्रश्न कुठला आहे? टॅट पेपर 9 आणि हा क्वेश्चन नंबर सहित आपण कव्हर केलेलं आहे. हे सर्व करण्याचा उद्देश की यामध्ये तुमची प्रॅक्टिस होणं महत्त्वाची आहे. शिक्षक स्वतःचा एक दृश्य सामग्री सहायता म्हणून काम करतो कारण तो ती शिकवणे अधिक आकलन योग्य होण्यासाठी शारीरिक स्थिती किंवा देहबोली यांची मदत घेतो. आता आपल्या या व्हिडिओमधील सगळ्यात शेवटचा पेपर आपण घेऊयात, पेपर 10. त्यामधील सायकोलॉजीच्या प्रश्नांवरती थोडंसं चर्चा करूयात. काय दिले आपल्याला? खालील उदाहरणे याची आहेत. स्वच्छता, वस्तू नीट ठेवणे, खूपदा हात धुणे, फलक वाचणे. तर हे आपल्याला माहिती आहे, इटीचा हा एक विशिष्ट प्रकारचा डिसीज आहे ज्याला आपण OCD असं म्हणतो. पुढे दिले, स्वतःच्या वर्तनाचे निरीक्षण आहे. तर स्वयंनियंत्रणाचा सराव करणे, टेक्निक टू प्रॅक्टिस सेल्फ कंट्रोल. पुढे आपल्याला दिले, चाचणी त्रुटी. शिक्षण मनुष्य आणि प्राण्यामध्ये वेगवेगळे असते. मुख्यत्वे कारण मनुष्यावर टिंबटिंब जास्त निर्भर असतो. तर प्रतिकात्मक हाताळणी, सिम्बॉलिक मॅनिप्युलेशन. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलाय बघा, एक व्यक्ती जन्माला आल्यापासूनच्या वर्षांची संख्या ही यात महत्त्वाची असते.
तर ते काय आहे आपलं क्रोनॉलॉजिकल एज, ज्याला आपण कालिक वय असं म्हणतो. पुढे बघा संतुलनाच्या संकल्पनेमध्ये POX यामध्ये P म्हणजे काय तर P म्हणजे पर्सन म्हणजेच व्यक्ती. पुढे दिले अशी स्थिती ज्यामध्ये समाजाच्या काही विभागांना काही विशेषाधिकारांचा आनंद घेण्याची परवानगी नसते त्याला म्हणतात, तर त्याला सोशल डिसएडव्हांटेजियस म्हणजेच सामाजिक तोटा असं म्हणतात. पुढचा आहे प्रश्न, बुद्धिमत्ता एकल अस्तित्व आहे तेथे बहुबुद्धिमत्ता अस्तित्व असे कोण म्हणाले? तर हार्वर्ड गार्डनर असं यांचं म्हणणं होतं की इंटेलिजन्स इज नॉट अ सिंगल इंटायटी, देअर एक्झिस्ट मल्टिपल इंटेलिजन्स वॉज गिवन बाय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समाजाकडून शिकून घेतलेल्या मूल्य व नैतिक वृत्तीचा भंडार हा काय आहे? तर तो आहे सुपर इगो, परम अहम. स्मृतिभ्रंश या जीवनाच्या कमतरतेमुळे उद्भवतो. तर स्मृतिभ्रंश हा नियासिनच्या कमतरतेमुळे उद्भवतो, म्हणजे ज्याला आपण डिम्नेशिया म्हणतो. इट इज अ डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन नियासिन. नेक्स्ट आहे आपला निराशेच्या वैशिष्ट्यामध्ये हे वगळता सर्व समाविष्ट आहे, तर अति चळवळ हायपर ॲक्टिव्हिटी हे निराशेमध्ये नसते. पुढचा प्रश्न आहे, महत्त्वाच्या लोकांना अपेक्षांवर खरे उतरणे याला म्हणतात, तर याला दबाव म्हणतात, प्रेशर. पुढे दिले हा उपचार घेणाऱ्या आणि रोग उपचार तज्ञ यांच्यामध्ये स्वेच्छा संबंध आहे, तर तो आहे सायकोथेरपी, ऑप्शन ए. पुढे दिले आपला खालीलपैकी कोणते सर्वात जास्त स्वीकारनीय आहे? शिकणे टिंबटिंब आवश्यकते, तर व्यक्तीला त्याला पूर्णपणे विकास करण्यासाठी संधी देणे. गिव्ह द पर्सन अ स्कोप टू डेव्हलप हिम टू दी फुलेस्ट. नेक्स्ट दिलाय आपला स्टॅनफोर्ड बेनेट चाचणीचे भारतात अनुयोजन यांच्याद्वारे झाले, तर ते आहेत SK कुलश्रेष्ठ. मानसोपचार तज्ञ हा वास्तविक निकष विचारात घेतील की शिकणे या गोष्टीने टिंबटिंबची जागा घेतली आहे की नाही, तर इम्प्रूव्ड बिहेवियर, सुधारलेले आचरण. पुढे दिले आपला मानवी व्यक्तिमत्व याचे फलित आहे, तर वंश परंपरा आणि पर्यावरणातील परस्पर आंतरक्रिया, इंटरॅक्शन बिटवीन हेरिडिटरी अँड इन्व्हायरमेंट. आता याच पेपर क्रमांक 10 मधील कल व आवड समायोजनाचे आपण प्रश्न बघूयात. तोंडी मार्गदर्शन शिकवण्यामध्ये कमी प्रभावी असते ते म्हणजे कौशल्य, ज्याला आपण स्किल असं म्हणतो. हा बघा तुम्हाला गाईडलाईन म्हणून इथं दिलं आहे टॅट पेपर 10. खालीलपैकी, आता पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणते एक शिक्षकांनी तयार केलेल्या यशस्वी चाचणीचा प्रकार नाही म्हटलंय? आहे नाही थोडंसं लक्ष द्या. बघा एसे टाईप आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, डायग्नोस्टिक टाईप आहे, पण रीडिंग टाईप हा नाही. नेक्स्ट क्वेश्चन दिलंय, काही शिक्षक कर्मचारी कक्षामध्ये विद्यार्थिनीवर शेरे मारण्यात मजा येते. एक कनिष्ठ कर्मचारी म्हणून तुम्हाला ते आवडत नाही, परंतु त्यांना तुम्ही गप्प ठेवू शकत नाही. अशा स्थितीत तुम्ही काय कराल? तर ही गोष्ट मुख्याध्यापकांना सांगणे. रिपोर्ट द मॅटर टू दी प्रिन्सिपल. पुढचा प्रश्न दिला आपल्याला, पर्यवेक्षित केलेल्या अभ्यासकाळाच्या दरम्यान मुलांच्या शिक्षणामध्ये शिक्षकांचे प्राथमिक योगदान टिंबटिंब असते. तर यामध्ये आपल्याला त्यांनी विचारलं आहे की विद्यार्थ्यांच्या अभ्यास कौशल्यात सुधारणा आणणे, इम्प्रूव्हिंग पुपिल स्टडी स्किल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कदाचित एका गुंतागुंतीचे आणि अवघड कौशल्य शिकण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे, तर तो आहे ऑप्शन सी, टू प्रॅक्टिस द होल स्किल विथ सेपरेट अटेन्शन टू पार्ट्स वेअर इंडिकेटेड. नेक्स्ट क्वेश्चन दिला, समाज काही विद्यार्थ्यांना शाळेची शौचालय आणि इतर ठिकाणी भिंतीवर असलेली चित्रे काढली आणि तुम्ही अशा एखाद्या विद्यार्थ्याला तसे चित्र काढताना पकडले, तर त्या विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय तुम्ही पसंत कराल? तर आपल्याला दिलंय की ए आणि बी दोन्ही अशा विद्यार्थ्यांचा गट शोधून काढाल आणि त्यांच्यावर नियमितपणे नजर ठेवता. तुम्ही त्याला योग्य ती शिक्षा कराल आणि त्यांच्या पालकांना बोलवाल. पुढे दिलंय आपल्याला, खालीलपैकी कोणता घटक शिकवण्याच्या कृतीचे प्रभावीपणासाठी कमीत कमी मूलभूत आहे? तर उचित प्रोत्साहन, ॲड्युकेट इन्सेंटिव्हिटी. पुढे आहे बघा, हे लक्षात ठेवणे चांगले आहे की एखाद्याला कारकिर्दीसाठी नियोजन करणे, तर वरील सर्व तीनही पर्याय बरोबर आहेत. पुढे दिले, वर्गासाठी मूलभूत नियम टिंबटिंबद्वारे प्रस्तावित केले जातील विद्यार्थी आणि शिक्षक. पुढे आहे आपला
मानसिक विकार असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करायला पाहिजे. सामान्य पाऊल म्हणजे तर वरीलपैकी सर्व. हस्तक्षेप करण्याची गरज लक्षात घेणे आणि जवळीक निर्माण करणे, योग्य तो वेळ देणे आणि लक्षपूर्वक ऐकणे, त्या व्यक्तीस समस्या ओळखून तिचे स्पष्टीकरण देण्यास मदत करणे, हे सर्व बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपला, पालकांनी शिक्षकांकडून अपेक्षा असेल की इतर गोष्टीपेक्षा टिंबटिंब दर्शवले पाहिजे तर त्यांच्या मुलामध्ये मनापासून उत्सुकता. आणि आपला शेवटचा प्रश्न बघूयात. यशप्राप्ती या संज्ञेचा अर्थ आहे तर वरीलपैकी दोन्ही. विद्यार्थ्यांकडून शिकल्या गेलेल्या सामग्रीची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांकडून सामग्रीशी संबंधित प्राप्त केलेल्या ज्ञानाचे प्रमाण. आपण आपल्या एक टेस्ट सिरीज ऑर्गनाइज केली बघा, शिक्षक अभियोग्यता व पात्रता चाचणी टॅट 2023 सराव पेपर सिरीज. तुम्हाला एकूण 5 पेपर मिळतील जे व्हॉट्सअपला PDF स्वरूपात मिळतील, ज्याची फीस तुम्हाला 500 रुपये असेल. कशी मिळणार तुम्हाला तर 9823247191 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा, जिथे तुम्हाला ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर असं नाव येईल व स्क्रीनशॉट या व्हॉट्सअप नंबरला पाठवा. टेस्टचे स्वरूप आणि तारखा कशा असतील बघा. 9 फेब्रुवारी 2023ला पहिला पेपर तुम्हाला मॉडेल म्हणून टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला मिळेल, जो सर्वांसाठी आपला फ्री असेल. बघा बाकीचे 4 पेपर तुम्हाला 12, 14, 16 आणि 18 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता या वेळेत मिळतील. ते दुपारी 2 वाजता आन्सर की मिळेल व सायंकाळी 8 वाजता त्याची तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल. आता काही जणांचा प्रश्न असा येतो आम्हाला की सर हे पेपर आम्ही नंतर सोडवले तर. काहीच अडचण नाही, तुम्हाला PDF स्वरूपात व्हॉट्सअपला पाठवणार, ते तुम्ही कधीही सोडवा, आम्ही मात्र तुम्हाला 11 वाजता पाठवणार. याच्या लवकर मिळणार नाही, याच तारखांना मिळेल. त्यानंतर पेपर फक्त मराठी माध्यमातून असेल, वरील तारखाप्रमाणे मिळेल, संपूर्ण विश्लेषण मिळेल आणि प्रत्येक पेपरला 200 प्रश्न म्हणजे एकूण 1000 प्रश्नांचं तुम्हाला PDF पेपर व त्याचं 1000 प्रश्नांचं व्हिडिओ विश्लेषण मिळणार, म्हणून 500 रुपये फीस ठेवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.